नाच ग घुमा एकदम साधा विषय, त्यावरती कोणी विचारही केला नसेल की चित्रपट बनेल. म्हणूनच आम्ही केला की चला आजपर्यंत कोणी केलेलंच नाही तर आपण करूया. पहिल्यांदा मला कुठलंच वाहन मला चालवता येत नव्हतं. मी त्यानिमित्ताने दुचाकी शिकले. ती मुक्ता माझी 20 वर्षापासूनची मैत्रीण आहे, पण मुक्ता आणि मी कधीच एकत्र काम केलं नव्हतं. मला असं वाटतं की देवानी ते स्पेशल आमच्यासाठी नाच ग घुमा ठेवलं. तुम्ही जर बॉक्स ऑफिसवरती हाऊसफुल केलं तर आपल्याला मल्टिप्लेक्सवाल्यांकडे थिएटर मागावं लागणार नाही, ते आपोआप आपल्याला तर द्यावंच लागेल. नमस्कार, मी आरती अवटी, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक साधा आणि सरळ विषय, मालकीन आणि मोलकरीण यांच्यामधला, आणि यावरती चित्रपट येतोय. थोडं आश्चर्य आहे, कारण जो रोजच्या जीवनातला विषय आहे, प्रत्येकाच्या घरातला विषय आहे, त्यावरती एक चित्रपट येणं, आणि ते पण महिला प्रधान चित्रपट. नेमकी ही संकल्पना काय आहे, नाच ग घुमा चित्रपट काय आहे, आणि त्यामधून प्रेक्षकांना काय संदेश मिळणार आहे, काय गंमत जम्मत होणार आहे, हेच आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमच्याकडेच येते पहिल्यांदा नाच ग घुमा एकदम साधा विषय, त्यावरती कोणी विचारही केला नसेल की चित्रपट बनेल. म्हणूनच आम्ही केला की चला आजपर्यंत कोणी केलेलंच नाही तर आपण करूया. आणि या विषयाची गंमत अशी आहे की तो प्रत्येक घरातला विषय आहे, त्यामुळे थोडंसं काखेत कळसान गावाला वळसा अशी परिस्थिती होते आपली, की बाहेर आपण विषय शोधत राहतो, स्टोरीज शोधत राहतो, पण एक कथानक तुमच्या घरातच घडत असतं, हे मालकीण मोलकरणीचं. तर त्यातलं जे काही नाट्य आहे, त्यातले जे काही अपडाऊन्स आहेत, आणि त्याचे सगळं काही आहे वातावरण, गमती जमती पण आहेत, सगळंच आहे त्याच्यामध्ये. तर त्याची अखेर एक चांगली कथा सुचली आणि मग हा चित्रपट उभा राहिला. नाच ग घुमा हे टायटल देण्यामागे नेमकं कारण काय? नेमकं कारण असं की नाच ग घुमा हे जे आपलं लोकगीत आहे, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा, हा नाही आला त्याच्यामुळे मला ते नाही मिळालं आणि म्हणून मी कशी नाचू. तर हे जे काही एका बाईच्या मागे लागलेलं हे षडाष्टक असतं, कामांचं रहाटगाडगं असतं, तर त्याच्यामध्ये तिच्या ज्या स्वतःच्या इच्छा आहेत त्या अपूर्णच राहतात बऱ्याच वेळेला, किंवा त्याचा नंबर सगळ्यात शेवटी लागतो की मला हे करून पाहायचं आहे पण मला ते नाही करता आलं, कारण आता संसार आहे, नोकरी आहे, मुलं बाळं आहेत, हे आहे ते आहे. आणि ह्या सगळ्या व्यापाच्या नादामध्ये तिच्या काही गोष्टी करून पाहायच्या राहतात. तर ही जी प्रत्येक बाईची होणारी अवस्था आहे, तर त्याचं द्योतक म्हणून ते शीर्षक आहे. भन्नाट चित्रपट गाजतोय म्हणजे चित्रपटातलं गाणंही गाजतंय. सोशल मीडियावरती सगळीकडे रील पाहायला गेले तर नाच ग घुमाचे आहेत. सुकन्याताई, मी तुझ्याकडे येते. तू अनेक माध्यमातून प्रेक्षकांसमोर म्हणजे अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेली आहे, पण यामध्ये जे गाणं रील सगळ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते, त्यामध्ये तू स्टेप करतानाही दिसते. काय एकंदरीतच भावना आहेत? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय की ह्या अशा सुंदर चित्रपटाची मी एक भाग आहे. म्हणजे खूप मोठा रोल नाही आहे, मी याच्याकडे ऑडिशन दिली आहे चित्रपटामार्फत, पण जी काही भूमिका मला आणि सुप्रियाला, एकतर सगळ्यात पहिल्यांदा मी आणि सुप्रियाने एकत्र काम असं पहिल्यांदा केलं आहे. ओळखत होतो पण एक छान मैत्री झाली या निमित्ताने. मायराबरोबर पहिल्यांदा काम करते आहे, त्याच्यानंतर सारंग साठेबरोबर पहिल्यांदा काम करते, आणि ह्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा काम करते. मधुगंधा लेखक म्हणून मी पहिल्यांदा तिच्यावर काम करते, सहकलाकार म्हणून ह्याच्या अगोदर काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचीच भट्टी इतकी सुंदर जमून आली आहे. आणि नम्रता आणि मुक्ताबरोबर ह्याच्या अगोदर एक मालिका मी केलेली होती, त्यामुळे मला माहिती आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्याची भट्टी जी काही छान जमून आली आहे ना, त्याच्यामध्ये काम करायला खूप मजा आली. आणि सेटवरचं वातावरण, ऑफ स्क्रीन ऑन स्क्रीन हा खूप फरक पडतो आपला, की ऑफ स्क्रीन जेव्हा तुमची मैत्री असते आणि जेव्हा एकमेकांना समजून असता, तुम्ही समजून उमजून मग आपण काम करतो, तसं ते झालं. आणि मुक्ताबरोबर जास्त करून माझे सीन आहेत, तर ते करताना खूपच मजा आली. मुक्ता काय, सारंग काय, मायरा काय, आणि आमचं जे 5 जणांचे कुटुंब आहे, त्या कुटुंबामधल्या गमती जमती आहेत. आणि पहिल्यांदाच मी अशा प्रकारची भूमिका करते आहे, कारण मी आत्तापर्यंत गंभीर भूमिका करत आले, आणि बाईपणमध्ये जी भूमिका केली ती साधारण अशा पठडीची होती, पण ही सर्वतोपरी ही एक विनोदी अंग असलेली भूमिका, पूर्णपणे विनोदी नाही पण विनोदी अंग असलेली भूमिका आहे, ज्याच्यामध्ये खूप काही करायला मिळालं. आणि जेव्हा परेशकडे आपण काम करतो तेव्हा आपण विचारांचा खूप द्वंद्व होत असतं आणि तावून सुलाखून आपण बाहेर पडतो. तर त्याच्यामुळे विचार करायला लावणारी भूमिका असे छोटीशी असली तरीसुद्धा, आणि तीसुद्धा एक मजा अनुभवता आली. नाही तर एक पठडीतलं काम चालू असतं दैनंदिन मालिकेमध्ये काम करताना, त्याच्यापेक्षा काहीतरी आपण वेगळा विचार करू शकतो, हा दृष्टिकोन त्याने या चित्रपटातून मला दिला. अगदी खरं आहे.
तू एक महिला कलाकार आहेस, त्यामुळे शूटवर जाण्यासाठी अर्ली मॉर्निंग शूट असेल, लेट नाईट शूट असेल, त्यामुळे तुला नक्कीच तुला एका आधाराची गरज असते, म्हणजे घर सांभाळण्यासाठी. आपण कितीही नाही म्हटलं तरी एक गरज असतेच. तर तू असा विचार केलेला का, जे माझ्या घरात घडतंय, परत माझ्या ज्या मोलकरणींसोबतचा जो संवाद आहे त्यावर खरंच एक चित्रपट बनणार आहे? कधीच नाही. पण बघायला गेलं तर ह्यांचे विषय जे असतात मधुगंधा आणि परेशचे, हे नेहमी असेच असतात की आपण विचारच करू शकत नाही की अशी असा एखादा चित्रपट बनू शकतो. किंवा ह्याच्या अगोदर त्यांचे चित्रपट बघितले, चीज चौका घे, वाळवी घे, अगदी एलिझाबेथ एकादशीसुद्धा. तर त्यांचे आत्तापर्यंत चित्रपट जे आहेत ते असेच आहेत की आपण कधी विचारच करू शकत नाही की हा चित्रपट होऊ शकतो आणि त्याला बक्षिसं मिळू शकतात आणि तो प्रेक्षकांचा सुद्धा आवडता होतो. की कधी कधी काय होतं की लेखक दिग्दर्शक मला हवा आहे असा चित्रपट म्हणून बनवतात, पण तो प्रेक्षकांना सुद्धा आवडावा लागतो, बॉक्स ऑफिसला सुद्धा आवडावा लागतो. आणि तसे त्यांचे आत्तापर्यंत सगळे चित्रपट आहेत. तर त्यामुळे कुणालाही, म्हणजे मला पासिंग जरी मिळालं पुढच्या चित्रपटात तरी मी करणार आहे. कारण नाही असं नाही, जर भूमिका त्याच्यामध्ये माझ्या योग्य असेल तर मला मिळेल, नाहीतर उगीचंच घुसडणार कसं ना. पण मी घुसेन त्याच्यामध्ये एक पासिंग म्हणून. तर ते काम करायला, त्यांच्या अशा लोकांबरोबर काम करायला मजा येते निश्चितच. तू हिंट देतेस का की नाच गं घुमा 2 आला पाहिजे? नाही, नाच गं घुमाच असं नाही, वेगळाही चित्रपट आलाच पाहिजे की म्हणजे की नम्रता काय, किंवा असे अनेक आता कलाकार आहेत की नम्रता खूप नशीबवान ठरली त्या बाबतीत की वाळवीमध्ये 2च सीन करून सुद्धा तिला आज प्रमुख भूमिका मिळाली आहे चित्रपटामध्ये. त्याचा प्रचंड आनंद आहे मला, कारण ती अनेक वर्ष आज काम करते आणि हे स्वप्न होते तिच्यासाठी खरं तर, की एक उत्तम कलाकृतीमध्ये ती एक महत्त्वाची भूमिका करते. आणि असं नशीब फार कमी लोकांच्या नशिबी असतं असं मला वाटतं. तर त्यामुळे हिंट नाहीच देते, मी ऑडिशन दिलेले आहे, 3-4 सीन आहेत मला कदाचित, तर एवढ्या सीनची दिलेली आहे मी. हां, की आता करा. पण हो, नाही मी असणारच आहे, म्हणजे हां मी हे ठरवलं आहे. आणि मी माझं एक मी एक पेरलेलं आहे, हेर पेरलेला आहे मी त्यांच्याकडे, की त्या हेराला मी विचारलं की तो सांगणार मला, जे आता एक निर्माती आहे शर्मिष्ठा राऊत. आणि ह्या गोष्टीचा अर्थात आनंद आहे की माझे साही मित्र, म्हणजे स्वप्नीलबरोबर आता काम केलं आहे, मधुगंधावर करते, परेश, तेजस, शर्मिष्ठा आणि तृप्ती पाटील, हे साही आज निर्माते म्हणून आपल्यासमोर उभे राहिले आहेत आणि स्वतःच्या बळावर ते आज उभे आहेत. आणि इतका उत्कृष्ट चित्रपट ते आपल्याला देत आहेत, त्यातली गाणीसुद्धा आज गाजत आहेत. म्हणजे कधीही आजपर्यंत ट्रेंडिंगला मराठी गाणं हे फार कमी बघितलं असेल, जे आज टॉपवरती आहे. किंवा आमचे जे पोशाख आहेत, ज्याला आम्ही युनिफॉर्म म्हणतो, ते पोशाखसुद्धा आज सगळ्यांना हवेसे वाटतात. ते चित्रपट यायच्या आधीच लोकांना आवडायला लागले, स्त्रियांना आवडायला लागलेत. ते घालून, ते तयार करून ते रील्स करतायत आणि ते जगभर होत आहेत. म्हणजे परवा तर मला जपानवरनं एकीने रील पाठवलं. हो, जपानवरनं एकीने पाठवलं आहे, एक जर्मनीवरनं मुलींनी पाठवलेलं आहे. म्हणजे अशा देशात परदेशातून स्त्रिया अशा प्रकारचे पोशाख करून ते गाणं नाचतायत, आत्तापासूनच एन्जॉय करतायत. तर सिनेमा लागल्यावर तर काय होईल, धमाका होईल निश्चितच. आणि अशा चित्रपटाचा मी भाग आहे, याचा निश्चित आनंद आहे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याही ज्या हेल्पर असतील घरी, त्या तुला एक कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून त्यांनी तुला रिक्वेस्ट केलेली का आमच्यावरही एखादा सिनेमा आला पाहिजे? नाही, त्यांनी केली नाही, पण त्यांच्यामुळे मला खूप मदत होते. म्हणजे त्या माझ्या फॅमिलीचा भाग झालेला आहेत. माझ्या ॲडिशनल 2 हात आहेत त्यांच्याशिवाय मला वाटत नाही की मला आता सर्वाईव्ह होणं शक्य आहे. म्हणजे एक वेळ परेश 15 दिवस गावाला गेला, मला फरक नाही पडणार, मी म्हणजे जावं, तू एन्जॉय कर, मी एन्जॉय करेन. आमच्या ताई 15 दिवस जायचं असं नाव जरी काढलं त्यांनी तरी माझ्या पोटात गोळा येतो. आणि त्यांच्याकडे त्यांच्या मुलांना ॲक्च्युली सुट्टी लागली आणि त्या गावाकडे जायचं होतं. त्यांची 2 लग्न होती, पण त्या एक अकोल्याला 12 तासाचा प्रवास करून 1 दिवस लग्न करून ती बाई परत आली, कारण आपल्या फिल्मचं प्रमोशन वगैरे सुरू आहे. तर त्यांच्याशिवाय काही होऊ शकत नाही माझं. एक्झॅक्टली, म्हणजे प्रत्येकालाच त्या हेल्परची गरज असते. आणि हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येते, रील्स प्रचंड गाजत आहेत आणि हे जे सॉन्ग आहे तेही प्रचंड गाजत आहे. तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे याला? खूप छान आहे. मी ना तन्मय भिडे जो आहे, जो नरेंद्र भिडेंचा मुलगा आहे, त्यांनी याचं म्युझिक कंपोज केलेलं आहे. आणि मी त्याला ना मराठीतला आरडी म्हणते.
कारण एका संगीतकाराचा मुलगा आणि कमी वयामध्ये म्युझिक करू लागलेला आहे. त्याच्यामुळे मी त्याला मराठीतला RD म्हणते, पण खूप टॅलेंटेड मुलगा आहे. आणि परेशबरोबर त्याचं उत्तम ट्युनिंग आहे. आणि परेशने त्याच्याकडून जी गाणी करून घेतलेली आहेत, गाणी परेशनेच लिहिलेली आहेत, तर ती इतकी मस्त झालेली आहेत की पहिल्यांदा त्यांनी ट्यून पाठवली होती ज्याच्यामध्ये शब्द नव्हते. तिथेच आम्हाला असं थिरकायला झालं होतं. आणि तिथेच कुठेतरी मुलाचे पाय पाण्यात दिसतात तसं ते गाण्याचं भविष्य आम्हाला कळलं होतं की ह्याच्यावर थिरकणार आहेत लोक. पहिलं तर अभिनंदन. हे दुसरा चित्रपट असेल ज्याच्यामध्ये खूप चांगलं कॅरेक्टर मिळतंय. आधीचाही चित्रपट चांगला चालला, लीड कॅरेक्टर मिळतंय, चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळतंय. एकंदरीतच काय अनुभव आहे? खूपच कमाल अनुभव आहे. सुकन्या मावशी, सुप्रियाताई, मुक्ताताई, परेश सर, मधुगंधाताई यांच्यासोबत खूप आधी तसं काम केलं होतं. त्यामुळे थोडी जबाबदारी वाढली माझ्यावरची, कारण प्रमुख भूमिकेमध्ये आणि त्या 2 मुलींभोवती तो सिनेमा रंगणार आहे, घडणार आहे, ही एक मोठी जबाबदारी होती. त्यात ॲडिशनल असं होतं की मुक्ता बर्वे सारख्या अभिनेत्रीसमोर उभं राहायचं होतं, मोठ्या पडद्यावर दिसणार होतो एकत्र एका स्क्रीनवर. तर हे सुद्धा माझं स्वप्न होतं आणि ताईसोबत आधी काम केलेलं आहे, पण मोठ्या पडद्यावर काम करण्याचा आनंद माझा खूप वेगळा होता, निराळा होता आणि अनुभवसुद्धा खूप कमालीचा होता. कारण परेश सरांबरोबर वाळवीत काम केलं आहे, पण ते 2 सीन पुरतं होतं. बाकीचे 10 दिवस मी अशी मृत अवस्थेत डोळे झाकलेले होते, त्यामुळे मला तेवढा अनुभव नाही घेता आला. पण या सिनेमा दरम्यान मी जवळपास नोव्हेंबरपासून आम्ही वर्कशॉपला सुरुवात केली आणि फेब्रुवारीमध्ये 15 फेब्रुवारीला आमचं शूटिंग संपलं. तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिने सरांसोबत जो मी काळ घालवला आहे अभिनेत्री म्हणून, एक वर्कशॉप झालं आहे माझं त्यांच्याकडे. आणि सिनेमात तुम्हाला मी आता सांगणार नाही, अनेक अशा घडामोडी आहेत जे चॅलेंजेस आम्हाला सरांनी दिलेत आणि आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सिनेमात केलेला आहे, ते मी सांगणार नाही. पण ही स्ट्रेंथ आम्हाला मधुगंधाताई आणि सरांमुळे मिळाली की करायचं आहे आपल्याला, लढायचं आहे आणि आपल्याला करायचं आणि जिद्दीने उभं राहायचं आहे. त्यामुळे खूप मजा आली या प्रोसेसमध्ये. मी पहिल्यांदा मला कुठलंच वाहन मला चालवता येत नव्हतं. मी त्यानिमित्ताने दुचाकी शिकले. मला मधुगंधाताईचा फोन आला होता ना, मग तुला दुचाकी शिकायची आहे तर तू शिक वगैरे. म्हटलं हो शिकवते. तर माझ्या नवऱ्याने त्यासाठी मला खूप सपोर्ट केला. भूमिकेसाठी अभ्यास तर आपण करतच असतो, प्रयत्न असतो की प्रत्येक भूमिका ही आपली वेगळी वाटायला हवी, त्याच्यातले बारकावे आपण काढले पाहिजेत. पण माझं अर्धं काम तिथे सोपं झालं होतं जिथे मधुगंधाताई आणि परेश सरांनी दोघांनी मिळून याची संहिता लिहिली होती. आणि इतके अप्रतिम संवाद आणि इतके अप्रतिम डायलॉग्स या सिनेमात आहेत की मी खूप लकी समजते की माझ्या तोंडी मला हे डायलॉग्स बोलण्याची संधी मला या निमित्ताने मिळाली. माझं त्या मोलकर्णीचं जे तिचं एक जग आहे ते मला तिचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या सिनेमामार्फत मिळाली. आणि खरंच त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला. म्हणजे मी सुद्धा आता माझ्या मदतनीस, माझी जी आहे कोमल नाव आहे तिचं, तिच्याशी म्हणजे मी कधी वाईट वागत होते अशातला भाग नाही आहे, पण आता तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. 4 कामं तिने कमी केली तरी चालणार आहेत मला. म्हणजे मी तिला कधीच असं म्हणाले नाही की तू हे आता केलंच पाहिजे, हे तू आज का नाही केलंस, तू फॅन का नाही पुसलास, असं अजिबात नाही आहे. ओके आज कंटाळा आला, ओके आज एक काम कमी केलंस तरी काही हरकत नाही आहे. तर हा जो त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो माझा बदलला आणि हा सिनेमा खूप काही शिकवून गेला. खूप माणसं, खूप जवळची अजून घट्ट नाती आमची अजून घट्ट करत गेला. त्यामुळे खूप माझ्या आयुष्यातली ही खूप अविस्मरणीय घटना आहे अशी मी म्हणेन. आणि हा खूप सुवर्ण काळ होता आणि आता तो इतिहासात, आता तो काय म्हणूयात, तो सुवर्णक्षण म्हणून कुठेतरी तो रचला जाईल. आणि मला माहिती आहे की हा सिनेमा इतिहास घडवेल. आपला पुरुषप्रधान आपण बॉलिवूड म्हणू किंवा चित्रपटसृष्टी म्हणू, त्यामध्ये हिरोशिवाय एक चित्रपट पूर्ण होतच नाही. पण आताचा काळ थोडा बदलला आहे. म्हणजे अनेक असे चित्रपट आले जे महिला प्रधान आहेत आणि त्या चित्रपटाची भूमिका तुला मिळते. याच्यामध्ये तुमचा आधी बाईपण भारी देवा हा चित्रपट फार गाजला, त्यावरती हा चित्रपट येतोय. त्यामध्ये तुला भूमिका मिळणं कितपत तुझ्यासाठी महत्त्वाचं होतं? मी म्हटलं तसं माझं स्वप्न होतं. एकतर महत्त्वाची भूमिका, प्रमुख भूमिका मिळणं हे स्वप्न होतं, पण त्याहूनही परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सुकन्या मावशी, सुप्रिया, म्हणजे हे सगळं एक वेगळंच गणित जुळून आलं आहे माझ्या आयुष्यात अचानक. आणि मी खरंच स्वतःला खूप जास्त नशीबवान समजते की जे मी मागितलं आजपर्यंत, मी जे मागितलं ते मला मिळत गेलं. आणि ह्या मागे प्रामाणिक प्रयत्न असतील किंवा
जे काही आतापर्यंत थोडंफार पुण्य कमवलं असेल, जे काही पदरात पडलं आहे, त्यामुळे हे सगळं घडतं आहे. सगळ्यांच्या खूप चांगल्या शुभेच्छा आहेत माझ्या पाठीशी आणि काय म्हणूयात, सगळ्यांचे आशीर्वाद लाभलेत, त्यामुळे हे सगळं छान छान घडतं आहे आयुष्यात. ताई, मला तुला प्रश्न विचारायचा की एवढी छान स्टारकास्ट जुळवून आणताना म्हणजे काय त्यामागची एक कॉन्सेप्ट होती किंवा कसं जमवली एवढी सगळी स्टारकास्ट? हे बघ, स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर परेशला जे ॲक्टर्स हवे होते ते ॲक्टर्स सगळे माझे मित्रमैत्रिणी होते. त्यामुळे माझ्यासाठी ना ते काम फार सोपं होतं ह्या लोकांना ऑनबोर्ड घेणं. म्हणजे नमानी काम केलं होतं वाळवीमध्ये, त्यामुळे ती आमची मैत्रीण झाली होती. मुक्ता माझी 20 वर्षापासूनची मैत्रीण आहे, पण मुक्ता आणि मी कधीच एकत्र काम केलं नव्हतं. ना ॲक्टर रायटर म्हणून, ना प्रोड्युसर ॲक्टर म्हणून, ना ॲक्टर म्हणून आम्ही कामच केलं नव्हतं एकत्र. मला असं वाटतं की देवानी ते स्पेशल आमच्यासाठी नाचगं घुमा ठेवलं होतं, म्हणून आमचं राहिलं होतं ते एकत्र काम करायचं. तर मुक्ताला मी जेव्हा अप्रोच झाले आणि मुक्ताशी जेव्हा मी व्यवहारच बोलायला लागले ना, तर तेव्हा मुक्ता मला म्हणाली की मला एकही पैसा देऊ नको, ते पैसे तू सगळे प्रोडक्शनवर खर्च कर, मेकअप आणि हेअर असू देत सगळे व्यवस्थित, त्याच्यावरती खर्च कर, मला पैसे देऊ नको. म्हणजे मला इतकं आय वॉज सो टच्ड विथ हर जेस्चर ना. तसं सुकन्याताईशी आम्ही जेव्हा बोललो, ती म्हणाली तुम्ही म्हणाल ते, माझं काही म्हणणंच नाही आहे. नमानी आम्हाला किती कोऑपरेट केलेलं आहे. नमा आज स्टार आहे. ह्या सगळेच म्हणजे सुकन्याताई, नमा, मुक्ता स्टार आहेत हे लोक, पण हे लोक मित्र म्हणून आमच्या सिनेमामध्ये आलेले आहेत आणि इतकं त्यांनी कोऑपरेट केलं आहे, अजूनही करतायत. आता हिच्या पायाला ॲक्सिडेंट झाला आहे तरी ही बाई प्रमोशनसाठी फिरते आहे सगळीकडे. नमा कधी एका पैशाची तक्रार करत नाही, ते काही डिमांड करत नाही. तर हे सगळं ना पॉझिटिव्ह, ह्यांची पॉझिटिव्हिटी आहे, ज्याच्यामुळे ना आम्हाला पण प्रमोशन करायला उत्साह येतो आहे. सिनेमाचं पण असंच हसत खेळत शूटिंग झालं आणि परेश पण खूप शांत डोक्याचा माणूस आहे. चिडचिड, आरडाओरड, शिवीगाळ असं काहीही होत नाही सेटवरती. त्यामुळे ना ते स्मूथली नेणं असं सोपं झालं आहे. आणि जसं मी म्हटलं ना तसं की निर्माते म्हणून आमच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे. क्रिएटिव्ह, बिझनेस आणि बाकी फंडिंग वगैरेचं सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे. शर्मिष्ठाने प्रोडक्शन हँडल केलं, स्वप्नील मार्केटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि परेश आमचा गाईड आहे निर्माता म्हणून. हा आमचं डोकं आहे आणि आम्ही त्याचे हात आहोत आणि आम्ही तो इन्स्ट्रक्ट करतोय, तसं करत जातोय. मग त्यांनी सांगितलं की स्वप्नील मार्केटिंग कर, शर्मिष्ठा प्रोडक्शन कर, मधुगंधा बिझनेस बघ, फंडिंग बघ. आणि म्हणजे मी रमितला जोकर आहे, मार्केटिंगमध्ये पण आहे, प्रोडक्शनमध्ये पण, इकडे पण आहे, सगळीकडे आहे. तर असं आमचं एक छान अशी टीम जुळून आलेली आहे आणि प्रत्येक माणसाने त्यांच्या मर्यादा ओलांडून काम केलेलं आहे. म्हणजे स्वप्नील पण वेड्यासारखा, म्हणजे मी त्याला नट म्हणून पाहिलेलं आहे, पण तो निर्माता म्हणून जे काय सॅक खांद्याला लावून फिरत असतो. शर्मिष्ठा खूप डेडिकेटेडली काम करते, तेजस आणि तृप्ती त्यांच्या फ्रंटवरती वेगळं काम करतात. तर हे सगळं असं जुळून आलं आहे गं. म्हणजे असं ते म्हणजे मला ना नाचगं घुमाचं टायटल मला मिळेल की नाही इथपासून सुरुवात झाली होती. जेव्हा लिहून झाला तेव्हा मला असं वाटत होतं हे टायटल मला मिळालं पाहिजे, कारण हे खूप ॲप्ट आहे. आणि ते मिळालं आणि तेव्हापासून एव्हरीथिंग इज फॉलिंग इन प्लेस, सगळं घडतं आहे. मग मुक्ता आणि नमा हवे होता आम्हाला, त्या जुळून आल्या. मग सुकन्याताई आम्हाला हवी होती, सुप्रियाताई हवी होती, सारंग हवा होता, मायरा हवी होती. ते सगळे आपोआप असे एफर्टलेसली जुळत गेले. तर ते सगळं छान जुळून आलेलं आहे आपोआप. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणूया की सगळ्या मित्रमैत्रिणींचं रियुनियनच झालंय. येस. सुकन्याताई, जाता जाता प्रेक्षकांना काय आवाहन करशील चित्रपटाबद्दल? हेच की तुमच्या आमच्या घरातला हा चित्रपट आहे आणि हा प्रत्येकाने म्हणजे अक्षरशः सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे. चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट बघा, कारण 3 तास आपण त्या बंद खोलीमध्ये एकरूप होऊन आपण बघत असतो. आपले मोबाईलही बंद असतात, बाकीची व्यवधानं नसतात, त्यामुळे तिकडे तुम्ही आमच्याबरोबर असता आणि जेव्हा तुम्ही आमच्याबरोबर याल तेव्हाच तो चित्रपट आपला होईल आणि आपल्या घरातली गोष्ट हे जाणवेल तुम्हाला. आणि फक्त स्त्रियांसाठी हा नसून हा पुरुषांसाठी सुद्धा आहे, आपल्या मुलांसाठी सुद्धा आहे, जे आता परदेशात जाऊन स्थायिक होणार असतील किंवा जे इथे आले असतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तेव्हा जरूर बघा आणि खुमासदार पद्धतीनं एखादा खूप मोठा प्रॉब्लेम किती सहजरित्या सुटू शकतो, आणखीन कशी मनं एक दुसऱ्याची होऊन जातात, हा सुंदर प्रवास आहे एक. त्या प्रवासात तुम्हीसुद्धा या. 1 मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्या चित्रपटगृहात येऊनच बघा
आणि मजा घ्या. आणि तुम्ही जर बॉक्स ऑफिसवरती हाऊसफुल केलं तर आपल्याला मल्टिप्लेक्सवाल्यांकडे थिएटर मागावं लागणार नाही, ते आपोआप आपल्याला त्यांना द्यावंच लागेल. तेव्हा पहिल्याच दिवशी जाऊन तुम्ही बॉक्स ऑफिसवरती तो नाच गं घुमा आपला चित्रपट हाऊसफुल करा. तेव्हा तुम्ही नक्की या आणि बघा नाच गं घुमा.